ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नव्या कृषी कायद्यांसंदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात नागपुरात भाजपने आंदोलन केलं। कृषी कायद्याची अंमलबजावणी न करण्याबाबत पणन विभागाच्या आदेशाची भाजप नेत्यांनी होळी केली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात भाजपचे ग्रामीण भागातील अनेक नेते सहभागी झाले होते। पणन विभाग शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय। पणन विभागाच्या बेकायदेशीर कृतीविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय। परभणीत राज्य सरकार विरोधात भाजपने आंदोलन केलं। केंद्राचा कृषी कायदा राज्यात लागू करण्याची मागणी करत आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी केली। गोंदिया शहरामध्ये कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं। यावेळी राज्यात कृषी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली। बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केलं। यावेळी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर चालवत आणण्यात आले। कृषी कायदा राज्यात लागू करण्याच्या मागणीवरून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिर्डीमध्ये कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं। कोपरगाव तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा निषेध करण्यात आला। जळगावमधील जामनेरमध्ये भाजपच्या प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। केंद्रानं पारित केलेला कृषी कायदा महाराष्ट्रातही त्वरित लागू करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही झाली। नागपूरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर संपावर गेले। ते निवासी डॉक्टर अनिश्चित काळासाठी काम बंद आणि उपोषण करतायत। एप्रिल महिन्यापासून विद्यावेतन झालं नसल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक झालेले आहेत। वैद्यकीय आणि दंत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात सरकारनं वाढ केली, मात्र आयुर्वेदिकच्या निवासी डॉक्टरांना ही वाढ लागू केलेली नाहीये। त्यामुळे या डॉक्टरांनी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे। बीडमधील आहेर वाहेगाव इथल्या गावकऱ्यांनी रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं। गावकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। दरम्यान जोपर्यंत रस्त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्यातून उठणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। पिंपरी चिंचवडमधील स्टार हॉस्पिटलला आणखीन इथला एक प्रकार समोर आलेला आहे। कोरोनाबाधित महिलेवरती मृत्यूनंतरही स्टार हॉस्पिटलने उपचार सुरू ठेवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 24 ऑगस्टला रात्री कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला देण्यात आली, पण दुसऱ्या दिवशी पैसे स्वीकारताना 25 ऑगस्टचंही बिल आकारण्यात आल्याचं निदर्शनाला आलं। मुलानं आक्षेप घेतला तरी रुग्णालय प्रशासनाने जुमानलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर संचालक डॉक्टर अमित वाघ यांच्यासह दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिममध्ये 1,18,00,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय। गुजरातमधून उडीसा इथे हा गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावेळी औरंगाबाद नागपूर हायवेवर असलेल्या काळामाथा इथे नाकाबंदी करत ट्रक ताब्यात घेत चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीतील उमराणी इथे 147 किलो वजनाचा गांजा सांगली पोलिसांनी जप्त केलाय। सांगली जिल्ह्यात गांजाची लागवड करणाऱ्या आणि गांजा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढत त्याच्यावरती कारवाई करण्याबाबतच्या सूचना होत्या। या प्रकरणी एका शेतात छापा टाकत गांजा शेती उद्ध्वस्त करण्यात आली। यावेळी सुमारे 17 लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शेतमालकास अटक करण्यात आलेली आहे। मुंबईतील बेस्टच्या मदतीला रत्नागिरी एसटी विभाग धावून आलेला आहे। विभागातील 100 गाड्या तसंच चालक वाहकांच्या 200 जोड्या मुंबईला रवाना होत आहेत। यापूर्वीही मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी एसटी धावली होती। दरम्यान एसटीच्या या गाड्या सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कार्यरत असतील। रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये लालपरीची दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय। तुटलेले पत्रे आणि इंजिनाच्या आतील भागाची दुरवस्था झालेली आहे। त्यासोबत बसण्यासाठीची आसन व्यवस्थाही खराब असल्याचं चित्र अनेक गाड्यांमध्ये दिसतंय। त्यातच रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे लालपरी अक्षरशः खिळखिळी झालेली दिसतेय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बंद राहिल्यामुळे एसटीला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं। त्याचा परिणाम म्हणून अनेक कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकले नाहीत आणि त्यात एसटी सुरू झाली असली
तरी अद्याप हवा तसा प्रतिसाद नसल्याने एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या सुरक्षित वाहतुकीचं महत्त्व सांगणाऱ्या गाण्याची क्लिप व्हायरल केलेली आहे। या माध्यमातून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न एसटी करताना दिसतेय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळेची उभारणी येत्या 8 दिवसात पूर्ण करत चाचणी सुरू होणार आहे। जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भेट देऊन या तयारीबाबत पाहणी केली। विदर्भातील सर्वात प्रशस्त आरटीपीसीआर प्रयोगशाळा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख होणार आहे। या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बसवण्यात आलेली आहे। बीडमधील शिरूर कासारच्या नगरपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। शिरूर कासारच्या तालुक्यामध्ये वन्यजीवांकडून शेतीचं अतोनात नुकसान होत आहे। त्यात प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही काहीच हालचाल न झाल्यानं नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू झालेलं आहे। धुळ्यात हाथरस घटनेतल्या आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं मनसेनं दहन केलं। शहरातील जुन्या महानगरपालिका इमारतीसमोर असलेल्या चौकात हे आंदोलन करण्यात आलंय।